ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटचा श्वास घेतला होता त्या ठिकाणी मी आहे. ही आहे भावना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमहल एवढा थांबता बरं बघा. आणि ह्या इथलं पाणी होतं जी छत्रपती शिवाजी महाराज पाणी. तर मित्रांनो आज आपण निघालो बघायला तो किल्ला ज्या किल्ल्यानं 3 राजांचा राज्याभिषेक बघितला. पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे म्हणजे धर्मरक्षक संभाजी महाराज आणि तिसरे म्हणजे राजाराम महाराज. या तिघांचाही राज्याभिषेक या किल्ल्यानं बघितलेला आहे. तर चला बघूया आपण हा किल्ला. निर्णय कागदपत्र समधी ह्यात मध्ये चालायची रायगडावरती जेवढी बी कागदपत्र होती ना ती तयार व्हायची. निर्णय समजा कुठलं काय करायचं, कुणाकडे कुठलं काम सोपवायचं, तर ती ही जागा आहे. तर बहिर्जी नाईक जी बी कुठनं बाहेरनं जी गोष्टी आणायचं हुडकून आणि जी गोष्टी होत्या नाही महत्त्वाच्या ती छत्रपती शिवाजी महाराजांना कुठं सांगायचं तर तेव्हा ह्या खोलीमध्ये ती सांगत होते. बघा ही बरोबर ह्या इथनं रिअल असते बघा. इथनं व्हिडिओ काढते ती बरोबर पिठलं भाकरीचा आणि इथनं काढ. आताच्या काळामध्ये आपण बाथटब म्हणतो आंघोळ करण्यासाठी, तर छत्रपती शिवाजी महाराजांना हे बघा ही आंघोळ करण्यासाठी एवढं होतं. राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या दरबारामध्ये 6000 मावळ्यांची उपस्थिती होती. 6000 मावळे, रेशमी पैठणी कापड, मशिलीचा उजीड आणि या उजिडामध्ये इथे 6000 लोकांची त्यावेळी उपस्थिती होती. दाखवा फक्त एकदा मला बघायचं. हा माझी आईची ऍक्टिंग केली बघा. आई तुझी ऍक्टिंग केली. भाव को रख देते अभी खटिया के नीचे. ओके बिग ब्रो लेट्स गो. ओके तुझा यहाँ पे ठीक है, इसको रख दिया अंदर में, ये लगा दिया तो लाइव जिंगल आला. ठीक आहे. गुड मॉर्निंग, हर हर महादेव मित्रांनो. फ्रॉम रायगडला मी रायगडमध्ये आहे आणि रायगडमध्ये आहे आता. रायगडला चाललो आहे मी. तर ना एक विषय सांगतो काय आहे ते नीट ऐका. ही रायगड आहे इकडे वरल्या साईडला, ठीक आहे ना. आणि आपल्याला हे कोणाला फोडणं जायचं आहे. इथनं मधनं एक शॉर्टकट होता पण आपल्याला हे कोणतं जायचं आहे. चला ही बघा डोळं. काल सकाळची पाठीमागच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं ना की नजर लावणारी भाऊ, ही नजर लावणारी कोण आहे ती मला एकदा हातामध्ये मी येईन की नजर उतार दो मेरे को लगता है. ठीक आहे ना भाऊ. मी हसायचा प्रयत्न करतोय पूर्णपणे कारण की नजर ना हसण्यानंच कमी होऊ शकते. श्री कृष्ण कहते हैं जब जब आप हंसते हो सभी दुखों का एक ही समाधान है. क्या 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 बस आप हसते रहो. ठीक आहे ना. तरी मी हसत राहणार भाऊ. नजर लावणाऱ्यानं तुम्ही नजर लावत राहा, मला काहीच फरक पडत नाही. आणि लंबी नजर आहे भाऊ. ही लांबकी नजर आहे, लांबलचक नजर आहे. अशी नाही नजर लागली निघली असं नाही 1-2 तासामध्ये. ही लांबकी नजर आहे, लांबकी नजर. ठीक आहे. आता मला करायचा आहे नाश्ता थोडाफार. तर आपण पुढं नाश्त्यासाठी सहारा घेऊया कुठंतरी इथं पुढं आणि रायगडची चढाई स्टार्ट करूया. चला श्रीमान रायगडला निघालो म्हणजे आज एका स्वर्गामध्ये निघालो. त्यामुळे एकदम खतरनाक रापचिक ब्लॉग होणार नाही. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 ॲड्रेस स्वागत करतो मग सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी ब्लॉगमध्ये. तर चला आज आपण जाणार नाही श्रीमान रायगडावरती. तुम्हाला मी दाखवणार नाही रायगड कसा आहे आणि मी स्वतः पहिल्यांदा जीवनामध्ये रायगड बघतो स्वतः. तर चला बघूया कसं आहे ते. ही किती छोटं माकड आहे बघा. हिच्या पोटाला आहे म्हणजे ही माकड असं वाटतं का नाही 1-2 ते 3 दिवसापूर्वी जन्मलं आहे बघा. तेव्हा ती किती छोटंसं माकड आहे ते बघा. पण मेन गोष्ट एक आहे बरं का की त्याच्या अंगामध्ये एवढी ताकद आहे ना की त्यानं त्याला धरलं आहे असं घट्टपणे. ती किती अशी म्हणजे कुठं पण डोंगरा उड्या मारते किती पण. आज भरपूर असे शिवभक्त भेटणार आहेत आपल्याला, भरपूर समजा सगळं बोलणार आहे. आणि मला वाटतंय ना आपल्या श्रीमान रायगडाचं ना मला वाटतं 2 ते 3 ब्लॉग म्हणते आलं. कारण की एका ब्लॉगमध्ये एवढी समजा गोष्टी दाखवणं इम्पॉसिबल आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. माझा मोबाईल 37 मिनिटाच्या वरती जर का आपण एडिटिंग करायला गेलो ना तर माझा मोबाईल हँग होतो. तिथलं फोटो एडिटिंग होत नाही माझ्या फोनमध्ये. तर त्यामुळं मला जर मोठा ब्लॉग बनला लगभग 1.5-2 तासाचा तर मला 2 ते 3 पार्ट लागतील करायला. तर तुम्ही 2 ते 3 पार्ट बघू शकता. मी आपल्या जग्गू भाऊला का नाही आणलं सांगतो तुम्हाला. कारण की बरं परमिशन नाही ड्रोन उडवण्यासाठी. तर आपण नियमाचं उल्लंघन कधीच करत नाही, तुम्हाला चांगला माहिती आहे. तर त्यामुळं राहून दिला नको म्हटलं. नियमाचं उल्लंघन करायचं नाही, ड्रोन सीन दाखवा म्हणून नियम नाही. हा ड्रोन तुम्ही उडवू शकता पण फक्त आणि फक्त राज्य अभिषेक सोहळ्या दिवशी तुम्ही उडवू शकता, तोपर्यंत उडवू शकत नाही. काय चिकार बघतो काय पाया पडते होय तेव्हा. 3 वेळा रायगड करतो. काय बोलताय रोज? काय बोलताय खरं? बापरे दादा. नाव काय आपलं? माझं नाव संदीप काशीद. संदीप काशीद म्हणून आपले दादा भेटलेत आले. आणि ही रोज सकाळचा नाही का? रोज सकाळच्या रविवारचा असतो. फक्त रविवार शनिवार असतो. रोज वर 3 वेळा 3 वेळा करतो. दुसरी आता तिसरा राऊंड मारतो साहेब. तिसरा राऊंड आहे भाऊ. रोज किल्ल्यान खालीवर. किती वेळ लागतो जायला? आता मी वरती अर्धा तासात पोहोचतो, 20 मिनिटात खाली होतो. काय बोलताय? हो, मी आम्हाला शक्य नाही त्या गोष्टी. मी अल्ट्रा मॅरेथॉनर आहे सर आणि तुमचा व्हिडिओ खूप बघतो. अरे वा आणि धन्यवाद. खूप जास्त बारीक आगाव काटाला काही. बापरे ही बघा काय झालं. ही बघा भाऊ. खरंच बरं का. मानलं भाऊ खरंच. नाही पाय नका काम करलं. खूप जास्त भारी मला भारी वाटलं. खूप जास्त भेटून लय भारी वाटलं खरंच. करतो चला. ओके आराम करून तिसरा राऊंड. ठीक आहे चला. खरे भाऊ ना बरं या रायगडला पाय लागल्याकडे. धन्यवाद भाऊ.
धन्यवाद धन्यवाद. कुठलं गाव तुमचं? साताऱ्यात नाला आहे. लातूर बेस्ट ऑफ अरे धन्यवाद धन्यवाद. मी जिंदगीत पहिल्यांदा टकमकटोकीत जवळ बघतोय. मी रायगड किल्ला ना पहिल्यांदा बघतोय. पहिल्यांदा मी 3 देश फिरलो सायकलीवरती, पण आज खरा इतिहास दाखवणार नाही तुम्हाला. रायगडवर चढायला चालू केलेलं आहे आणि मला लई अड्यानं व्हायला लागलं आहे. म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला की मला काय वाटतंय ते. आणि समोरचा ती हिरकणी पॉईंट आहे, हिरकणी. तिथून हिरकणी खाली उतरली होती. म्हणजे ऐकायला म्हणजे असं वाटतंय कहाणीगत ऐकायला वाटतंय एक समजा गोष्टी. चांगलं असताना काय भांडणं करायची गरज आहे मग? सांगून दे बरं मला. हां या गा बस. तुला काय ते भांडणं करायला? हां का भांडणं करतो तू? जरा ये चेहरा तो देखो, ये लाखों में एक है या हजारों में एक होगा ये. फ्रीजला आठवण्यासाठी कसं केलं, माकडांपासून वाचवण्यासाठी. खाली गाव आहे बघा छोटंसं एक, रायगडवाडी बहुतेक. ही आहे खाली रायगडवाडी, ही आहे बहुतेक. आणि काय दृश्य दिसतंय समोरचं. वा काय दृश्य दिसतंय रे. पावसाळ्यात हे काय असेल. आणि ही माझ्या संग येतो या, आणि जी पण कुत्रा मला जवळ यायचा प्रयत्न करीन हाताला खवळतो या. ही दोघं संग आहेत फक्त. चला रे. त्यात जास्त मेन गोष्ट, मी आज रायगडावरती तर निघालेलो आहे, पण मी व्हिडिओसाठी आणि व्ह्यूजसाठी अजिबात निघालेलो नाही. आता सांगतो या, जी गोष्ट मी बघतोय मी तीच फक्त तुम्हाला दाखवणार आहे या. कारण की मी सायकलीवर चालत असताना मी व्हिडिओच्या पाठीमागं लय पळतो. आज रायगडावरती निघालो या. आज जास्त ती गोष्ट नाही, जेवढी होती माझ्या मनातून दाखवणं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. काय चुकलं असलं तर माफी करा, कारण की मी पहिल्यांदा किल्ल्यावर निघालेलो या. आता सांगतो व्हिडिओमध्ये. तर चला जाऊया. आणि राजांचा ह्या किल्ल्यानं राज्याभिषेक केला. हे तर आपलं छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले होते, त्या ठिकाणी आपण जाऊया. चला. आता मला हा प्लेन टप्पा लागलेला आहे, पूर्णपणे प्लेन आहे. आणि इथून पुढून पहिले घोडा आणायची एक वाट आहे जुनी, दाखवतो तुम्हाला मी. ही आहे ती जुनी वाट. इथून पहिलं घोडं वरती यायचं. आणि विचार डोक्यामध्ये येत नाही का, इथनं घोडं कसं आलं असेल त्या काळामध्ये. आणि तेव्हा ती समोर तिथं आपलं हॉटेल आहे, तिथं आपलं रात्रीच्याला आपण तिथं राहिलो होतो, ते आपलं रात्रीचं हॉटेल आहे तिथं. आणि आता इथनंच वरती निघालो आता. दोस्तांनो, ती जी बघताय ना ती आहे टकमकटोक. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, ज्यावेळेस त्या काळामध्ये जर कुठला गुन्हा झाला, जर काही कायद्यानं केलं तर त्याला तिथनं वरनं खाली फेकायचं, ही त्या काळामध्ये शिक्षा होती. तिथनं जर माणूस पडला, माणूस गव्हाची मुश्किल आहे खूप जास्त. आणि ती गव्हल का नाही सही सलामत ही बी मुश्किल आहे. तर भाऊ नाही, मामा भेटले रस्त्यामध्ये. ह्यांना माझ्या हातामध्ये थोडं वजं दिलं. मला म्हणली मला थोडी मदत करा. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामधली माणसं आहोत, ठीक आहे ना. तर एकामेकाचं काय म्हणते ती, एकामेकाला हात देणं आणि एकामेकाच्या कामामध्ये मदत करणं हाच आपला धर्म आहे. कारण की महाराजांच्या काळामध्ये पहिले ह्याच गोष्टी असतात द्या. पहिलं पैशावरती व्यवहार नव्हतं, तर लोकांच्या मनावरती होतं. तर त्यामुळं आपण निघूया मदत करत करत. तुम्हाला तर माहिती आहे, आपण तर गोरगरिबाची मदत सारखीच करत राहतो. अच्छा, पेशव्यांच्या काळामधली ही वाट आहे का? आणि आधीची वाट कुठली होती? अच्छा अच्छा, ते नाणे दरवाजा म्हणतात ते वाट का? अच्छा बर बर. अच्छा महाराजांचा खालच्या दरीतून घोडा जायचं. अच्छा, त्या खाल्ल्या दरीतून र. अच्छा, म्हणजे त्या खाल्ल्या दरीतून घोडे यायचं वर. हे दरी सोडून दुसरी दरी खाली. कसला खडा आहे, कसलं एकदम. चला तुम्ही चला, दगड बिगड पडून. अच्छा, दगड पडतो वर ना. बापरे. करवंद आहे ती. आणि मामा म्हणलं खेळ थोडी करवंद घ्या, तर मी घेतली नॉर्मल. आणि ही बघा, ही तर मामाची ही एक टपरी छोटी शोका. आला ना भावांनो कधी पण यायचा, हक्काची आपल्या मामाची टपरी एकदम मस्तमध्ये या, घ्या. आणि 2 रुपये जास्त द्या मामाला, कारण की खूप जास्त मेहनत लागते एवढं ही करण्यासाठी. आणि आपल्या जीवावर समजा गोष्टी आहेत, तर त्यामुळे करत जावं मदत. तर मामाची टपरी ना फुलली कोणतरी. अरे कार असं करता तुम्ही, गड किल्ल्यांवर येऊन हे करणं ही चुकीची गोष्ट आहे. मामा दाखवा दाखवा. ही बघा मामाची टपरी बघा, कोणतरी फुलली बघा. ही हाताने बाई ऊस काढून काढलं आहे बघा. काय मिळतं तर तुम्हाला असे गरीबाचे ही करून गोष्टी, असं नसतं तरी करायचं. जर कोण पुढं निघालं आहे आणि कुठं करताय तुम्ही, कुठं करताय या एका न्यायाच्या ठिकाणं, एका देवाच्या इथं तुम्ही ठिकाणं जर अशा गोष्टी करताय, चुकीची ही गोष्ट. ह्याला बघितल्यानंतर रागामध्ये माझी एक वेगळीच ऊर्जा आली. मला काही माहीत नाही बरं का, पण हे दरवाजा आहे किल्ल्याचा, मेन दरवाजा हे आहे.
चला बघू कसं आहे ते। दोस्तों तो हमारे दादाजी का कहना है 800 पायरी आता किती 800 झाले का 1400? 800 बाकी आहेत, आता? 1500 खालून आलो। अच्छा रायगडला 45 पॉईंट आहेत, 2 दिवस बघायला लागतात। मुख्य 18 पॉईंट बघायला तुम्हाला 2.5-3 तास लागतील। किती किती 2.5-3 तास लागतील तुम्हाला वरती बघायला। काय बघायला? मुख्य 18 पॉईंट बघायला। एकूण रायगड पूर्ण फिरायला गेला तर 2 दिवस लागतात। 2 दिवस? 2 ते 3 दिवस जातात त्यामध्ये। बापरे। कुठून आलाय तुम्ही? सुरत गुजरात वरनं खास भेटण्यासाठी गुजरात वरनं आलती मी तर अचंबित झालोय मी गुजरात वरनं कवा निघला होता तुम्ही? अच्छा काल रात्री 9 वाजता निघले ते भाऊ आणि अच्छा 6 वाजता झालाय। कसा आलाय तुम्ही? गाडीवर मोटरसायकल होती? गाडी करून आलाय? अच्छा खास भेटण्यासाठी आलते भाऊ, खास भेटण्यासाठी आपल्याला हे बघा एवढं प्रेम आहे आपल्यावरती, खरंच खूप जास्त भारी वाटतं या। कसं वाटतं इथे येऊन? बरं इथं पहिल्यांदा आलं ह्याच्या आधी पण आलता? पहिल्यांदा आलाय? तुमच्यासाठी आले पहिल्यांदा। अरे वा तुमचा व्हिडिओ बघितला म्हणलं चला वरती गेले किल्ल्यावर चला जाऊया आता खालपासूनच विचारत आलो की हे दादा वरती गेलात, पण ते आम्हाला लोक बोलायला लागली वरती आहेत म्हणून। अच्छा 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 म्हणजे लोकांना खाली सांगितलं मी वरती आहे म्हणून। अच्छा बघा हे असतं प्रेम। गेले चला मग वरती जाऊ म्हणलं। शक्य होत नव्हतं की तुम्ही वरती असाल नसाल म्हणून नाही नाही मी कुठं जाणार नाही, मी इथंच असणार आहे वरती। तसं जसं मी ह्या दरवाजा निघालो ना तसं तसं ना माझ्या अंगामध्ये ना एक सळसळ सळसळ व्हायला लागलं या। कसली खतरनाक बनावट या। तोफा 2 तोफा द्या नाही, हे 2 तोफा फुडल्या साईडला निशाणासाठी ठेवल्या असल्या त्या काळामध्ये। धाड धोड धाड त्यावेळेस ह्याला खाली चाका असावी ती ही समजा गोष्टी, आणि हिथून पेटवायचं बघा, हिथून आणि हिथून पेटवायचं आहे बघा। मी ही पहिल्यांदा समोर बघतोय। ही कुणाला माहिती आहे का ह्याला काय म्हणतात? ही जर बघितलं ना ह्याच्यावर नाव आहे, इथं मी नेट बघितलं का इथं नाव आहे ते बघा, आणि नावं पण ना शनीनं टाकले ती अशी हानू हानू त्या काळामध्ये बघा। इथं मा दिसतंय बघा, इथं मा हे बघा मा, इथं द्रा दिसतं या, अशी नाव आहे ती काहीतरी, मला काय एवढे कळलं नाही इथलं। आणि इथं काय लिहिलं आहे का इथं काय समजा नाही, हे खूप 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 जुनं ही बघा का सरवलेलं ही बघा। इथं काम चालू आहे, इथं काम चालू आहे बघा, हे तरी खूप छान प्रकारे काम चालू आहे। आतमधलं माती ही काढली या, भारी चालू आहे काम। आई भवानीचं मंदिर आहे इथं। किती रुपयाला आहे? 20 रुपये। हां 20 रुपये 20 रुपये द्या। घरीच बनवलं या? म्हशीचं आहे काय? मी आलोय 1 तास झालं, नुसता बसलोय, नुसता बघतोय तेव्हा कसं केलं असन, काय केलं असन, डोकं बंद पडलं आहे रे माझं, खरं सांगतो मला डोकं बंद पडलं आहे। त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं म्हणू नका की तुमच्याकडून समजी माहिती मिळणार नाही बाबा, मी नुसतं बघतो या आणि जी मनात नेईल फक्त ते सांगतोय रे, मी ओव्हर कुठली गोष्ट सांगणार नाही तर। काय दिसतंय रे? जी अभिषेक सोहळ्याची तयारी कशी चालू आहे दाखवू का तुम्हाला? ह्या इकडे दाखवतो, हे बघा राज्याभिषेक सोहळ्याची तयारी चालू आहे बघा, 6 जूनची होईल आता बसनच। आता आपण निघालोय राज्य दरबार बघण्यासाठी आणि आपल्याला एक गाईड भाव भेटला आहे,
तर थोडीफार मला माहिती देतील. तर बघूया त्यांच्या तोंडून थोडीफार आपण माहिती ऐकूया. तर ही बघा. दरबार आहे पूर्ण. ओके बरोबर. हां शिवाजी राजांचा या जागेवर हां 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला. ह्या ठिकाणं. हा राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या दरबारामध्ये हां 6000 मावळ्यांची उपस्थिती होती. 6000 मावळे. रेशमी पैठणी कापडं, मशिलीचा उजीड आणि या उजिडामध्ये इथे 6000 लोकांची त्यावेळी उपस्थिती होती. अच्छा. शिवाजी राजांचं सिंहासन तिथे आतमध्ये होतं. हां हां हां. एक मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1280 किलोचं. आई एक शपथ. मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो सोन्याचं सिंहासन होतं जुल्फिकार खाण्याचं टोपणनाव इतिकात खान. हां 3 नोव्हेंबर 1689 मध्ये या रायगड किल्ल्याला सर्वात मोठा एक अजगरी वेढा पडला. वेढा मात्र एवढा कठीण ठरला. हां शिवाजी राजांचं त्या जाग्यावरचं सोन्याचं सिंहासन घणाचे घाव घालून त्यांनी वितलून नष्ट केलं. बघा त्या ठिकाणावरती आज फक्त पंचधातूची मेघडंबरी पाहायला भेटते. अच्छा. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीजन सिंग यांनी बसवलेली महाराजांची मेघडंबरी आहे. त्या मेघडंबरीच्या आतील महाराजांची मूर्ती आहे. 6 जून 2009 मध्ये युवराज कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले महाराजांचे 13वे वारसदार बरोबर. यांनी बसवलेली महाराजांची मूर्ती आहे. आजही आपल्या इथे प्रत्यक्षात पाहायला भेटते. ओके. उंच इमारत आहे नगारखान्यावरती नगारे वाजले ओके. की रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे म्हणून याला म्हटलं जातं नगारखाना. आपण समोर प्रत्यक्षात पाहतोय भव्य दिव्य छत्रपती शिवाजी राजांचा दरबार आणि आपले राजे या जागेवरती छत्रपती झाले आहेत आणि या जागेवरती आज आपली उपस्थिती आहे. बरोबर. दादांना खूप छान माहिती सांगतात खरंच खूप जास्त. आल्यानंतर दादाची नक्कीच एकदा भेट तरी घेऊन जावा. आवाज एकदम एकदम त्यावेळेस क्लिअर ऐकू आवाज आहे. क्लिअर कट आवाज एकदम. हा कारण की राजांच्या काळात लाईट वगैरे नव्हती झाली. हां बरोबर राईट. राजे सिंहासनावरती बसले तिथे हळू बोलले तरी आवाज तिथे जायचा. बरोबर राईट. हां ते कोणी हळू बोललं की तो आवाज बरोबर तिथपर्यंत इकडे यायचा. बरोबर यायचा. राईट. याला म्हणतात इकोसिस्टम वास्तुशास्त्र ध्वनी चमत्कार म्हणतात. दोन्ही चमत्कार. तो प्रत्यक्ष तिथे पाहायला भेटतोय. तेव्हा तर ओपन तेव्हा ते पॅक बंद होतं ना आता ओपन आहे असून सुद्धा इथे आवाज आपल्याला आता येतो. मग त्यावेळेस त्या काळामध्ये काय असेल त्या ठीक आहे. तर हा जो पाहतो ना हा मेणा दरवाजा जसं की आपण समोर पालखी दरवाजा पाहिला शिवाजी राजांच्या पालख्या तिथून यायच्या त्याचा हा मेणा दरवाजा ही किल्ल्याची बॅक साईड आली. शिवाजी राजांच्या राण्याचे राजघराण्याचे श्रेय असतील त्या मेणामध्ये डोळी ते डोळीमध्ये बसून येणं जाणं इथून करायचं. सनसेट सनसेट सूर्यास्त पाण्यासाठी जायचे इकडे खाली म्हणून याला म्हणतात मेणा दरवाजा त्याला म्हणतात पालखी दरवाजा. रायगडवर लई असं ठिकाण दाखवतो जी खूप जास्त वेगळे भावनो आणि पुराण्या जमान्यामध्ये ही गोष्टी केल्या जायच्या. हे बघितलं हे धान्य कोठार आहे समजलं ना. ही धान्य कोठार आहे ही पण धान्य कोठार आहे. ही किती खोल आहे बघा. समजा जुन्या काळामध्ये जर का किल्ल्याला जर कोणी येडा टाकला का नाही तर ती भावांनो ती जे युद्ध होतं नाही ती 2-2, 3-3, 5-5, 6-6 महिने पहिली युद्ध चालायची. तर आपल्या सैनिकांना आणि मावळ्यांना आणि मावळ्यांच्या परिवारांना खाण्यासाठी म्हणा वरच्या जेवढी माणसं आहेत त्यांना खाण्यासाठी म्हणा तर जेवढे बी धान्य साचवायची ना ती समजा ह्यातमध्ये टाकून ठेवायची. ही पहिलं आहे ती 20-25 फूट खोल आहे काहीतरी आणि नंतर तेवढं पण ही कल्लच आहे. ही थोडं नॉर्मल वर आहे आणि ह्यात नंतर जमाने वर काढलं जायचं. ते आपलं कसं आपलं गव्हर्नमेंट आहे तर गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये समजा गोष्टी कशा आहेत त्या ऑफिस समधी तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या काळामध्ये शासन होतं नाही तर त्या शासनामधलं भावांनो ही ऑफिस आहे ती. हे तर त्यांचं भावांनो कोण असेल ती त्यांच्या म्हणजे त्यांच्या काळामध्ये जेवढी बी त्यांचे काय वकील होते नंतर त्यांचं काय महत्त्वाची जी लोकं होती जी काय पुरुष मंडळी जेवढी काय महत्त्वाची लोक होती ना त्यांचं राहण्याचं आणि त्यांचं मेन गोष्ट म्हणजे ही त्यांची जागा ही आहे त्यांची की ह्यात समजा निर्णय कागदपत्र समधी ह्यातमध्ये चालायची. रायगडावरती जेवढी बी कागदपत्र होती ना ती तयार व्हायची. निर्णय समजा कुठलं काय करायचं कुणाकडे कुठलं काम सोपवायचं तर ती ही जागा आहे. तर अशी काहीतरी जागा आहे. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला चांगल्या प्रमाणे सांगायचा प्रयत्न करेल. ताई आल त्या ताक घेऊन खास माझ्यासाठी. ताक पिऊया आणि पोट थंड ठेवूया. माठातला काय ना आता ही किती ग्लास मध्ये भरून घेऊन येता. 25 ग्लास ताक बसतो. 25 ग्लास ताक घ्या ना. दिवसात किती होते ते 1-2 1000-1200 रुपये भेटतात. होय का. बरं असू द्या. गडावर कोणी जरी आलं का नाही कुणी बी उद्या गडावर जेवढी बी ताक पिकते का नाही अशा आपल्या ताया भेटतेल्या जेवढी बी ताक पिकतं त्यांच्याकडं प्रत्येक जणांकडं ताक घ्या. कारण की एवढ्या खालनं जाऊन वर खाली करून सोपं नाही आणि या आपल्यासाठी या आणि हे घ्या प्या आणि ते तसले ते कोल्ड्रिंक्स हे तसल्या पिण्यापेक्षा ही कधीच ऐकत नाही. ही पियत जावा. हे ओरिजिनल आहे. हे ओरिजिनल आहे. ऐकलं ना ओरिजिनल आहे. थंड बिंड पिण्याच्या ऐवजी हे उत्तम आहे. लय भारी. सगळ्यात भारी उन्हाळ्यापेक्षा ताकात कसं गार राहतं. हां उतरच नाही होत ताकाने. राईट.
आता सध्याला मी ह्या ठिकाणी उभा आहे का नाही, ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटचा श्वास घेतला होता, त्या ठिकाणी मी आहे. ही आहे भावना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमहल एवढा थांबता बरं का. आणि ह्या इथं समोर साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं पिण्याचे पाण्याचे टाके हे बघा इथं बघा. आणि ह्या इथलं पाणी होतं जी छत्रपती शिवाजी महाराज पाण्याच्या टाकीमध्ये पित होतं. आताच्या काळामध्ये आपण बाथटब म्हणतो आंघोळ करण्यासाठी, तर छत्रपती शिवाजी महाराजांना हे बघा ही आंघोळ करण्यासाठी एवढं होतं. तर इथं महाराज आंघोळ करायचं, ह्या इथलं पाणी प्यायला आणि ह्या इथं वरती झोपायला. तर ही त्यांच्यासाठी ही त्यांचा राजवाडा एवढा. ओके, हा राजवाडा एकावर एक 2 मजली होता. अच्छा 2 याच्यावरती- मजली. हा, ह्याच्यावरती छत होतं. काय बोलता? सागाची लाकडं, 2 मजली काय बोलताय? हे सागाची 2 लाकडं, मातीची कौलं, हा. रेशमी पैठणी कापडाने सजलेला भव्य दिव्य हा का हा शिवाजी महाराजांचा पूर्णपणे राजवाडा. काय बोलताय? राजवाड्यामधला तो पहिला चौथरा आहे, ओके. तो छत्रपती शिवाजी राजांचा बेडरूम आहे. अच्छा तिकडं महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला ना. ओके, हा 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला. बरोबर. आणि जो दिवस या रायगडाच्या पदरामध्ये पडला आणि तोच दिवस दुःखाचा ठरला तो दिवस आहे 3 एप्रिल 1680. सूर्योदय मावळला, महाराष्ट्र पोरका झाला आणि रहितेच्या राजाने अखेरचा श्वास, तो श्वास त्या पहिल्या चौतऱ्यावरती सोडला. तो छत्रपती शिवाजी राजांचा हा बेडरूम आहे. बेडरूमच्या समोरच आपण पाहतो छत्रपती शिवाजी राजांचा मुतपा खाना, हे राजांचं स्वयंपाकघर, म्हणजे आत्ताच आपल्या घरातलं किचन. बरोबर. ज्या जागेवरती आपण उभे आहोत या जागेला म्हटलं जातं छत्रपती शिवाजी राजांचा सचिवालय, म्हणजे राजांचा हा दप्तरखाना होता. बरोबर. या साईडला छत्रपती शिवाजी राजांचा खलबतखाना आहे. 450 वर्षापूर्वीचं खलबतखाना, गुपित चर्चा करण्याची जागा. ओके. आपण म्हणतो चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. बरोबर. आत्ताच्या भाषेतला आपला कॉन्फरन्स हॉल. बरोबर. मराठी भाषेमध्ये म्हण आहे की भिंतीला सुद्धा कान असतात. बरोबर. राईट. या कानाची बातमी ह्या काना ऐकू नये, कोणी फितुरी चुगली करू नये, हा. कोणी याच्या आतमध्ये गुपी चर्चा केली जायची. पण याचे मेन प्रमुख हा. बहेरूपी बहेरजी नाईक, स्वराज्याचा तिसरा डोला म्हणून स्वराज्यात त्यांची ओळख होती. बरोबर. वेगवेगळे वेश करायचे, वेगवेगळ्या गावात जायचे, गडी किल्ल्यांची माहिती गोळा करायचे आणि राजांना ह्याच्या आतमध्ये जाऊन शेअर करायचे, म्हणून त्याला म्हणतात खलबत खाना. ह्याच्या आतमध्ये सिक्रेट डिस्कशन ह्याच्या आतमध्ये. ह्याच्या आतमध्ये. अच्छा, तर ह्याच्या आतमध्ये बसून ते राजांना सांगायचे. ते ऐकताना खूप जास्त अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी येते, खूप जास्त खतरनाक. ओके. तो पूर्ण पहिल्या काळामध्ये 2 मजली होतं. विचार करा कसं असेल त्या काळामध्ये. दरवाजा आहे ना, बरोबर. या दरवाजाला म्हटलं जातं हा, की पालखी दरवाजा. पालखी दरवाजा. हा, ही गडाची समोरची बाजू, जी लोक रायगडावरती पाही 2000 पायऱ्या चढून येतात, बरोबर. ही किल्ल्याची समोरची बाजू आली. ओके. इकडे खाली जो दरवाजा आहे त्याला म्हटलं जातं मेणा दरवाजा. ओके. ही किल्ल्याची बॅक साईड आली. ओके. बरोबर. याच भिंतीला इथे 6 दरवाजे, त्याला इतिहासामध्ये म्हटलं जातं राणी महल. शिवाजी राजांना राण्या किती होत्या माहिती आपल्याला? 8 राण्या. 8. पण राजांची जी पहिली राणी होती धर्मपत्नी सहीबाई राजगडला राहायच्या. हा. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सहीबाईंचं राजगड किल्ल्यावर निधन झालं. सर्वांच्या लाडक्या आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं उतरतं वय झालं होतं आणि त्यांच्या उतरत्या वयाला रायगडाचं वातावरण हे मानवत नव्हतं. म्हणून आई जिजामाता किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाडगावमध्ये राहायच्या. बरोबर. त्यांच्या सेवेसाठी राजाने एक राणी दिली, पुतला राणीबाई साहेब. सहीबाई राजगडला, बरोबर. शंभूराजे 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. पुतलाबाई पाचाडमध्ये राहायच्या आई जिजामातेंच्या सेवेला. उरलेल्या 6 राण्या रायगडावरती राहायच्या. बरोबर. एका राणीसाठी इथे 1 घर आहे, एकाला 1 लागून इथे 6 घर आहे. शिवाजी राजाने 8 राण्या करण्याचं कारण आहे, राजांकडे स्वराज्य सैन्य कमी होतं. स्वराज्य सैन्य वाढवण्यासाठी शिवाजी राजांना 8 घरात 8 लग्न करावं लागली. विचारे, गायकवाड, शिर्के, लिंबाळकर, जाधव, देशमुख, इंग्लंड, पालकर अशा नामवंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली. तिथले मावळे पाठीवरती घेतले आणि स्वराज्य साम्राज्य हे तयार केलं. 8 राण्यांची नावं सहीबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई, साकोरबाई, काशीबाई ह्या महाराजांच्या 8 राण्या होत्या. रायगडावरती 6 राहायच्या. 6 राण्यांची ते 6 घर आहेत. पण राणी महालासमोरच्या चौथऱ्यावरती उभ्या त्याला म्हणतात दासी ओटा. महाराजांच्या राण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या सेविकांची घरं. राणीला आतमध्ये काही काम लागलं की दासी इथनं उठाच्या आतमध्ये जायच्या. आतमध्ये छोटं मोठं काम झालं की रिटर्न त्या जागेवरती येऊन बसायच्या, म्हणून याला म्हणतात दासी ओटा विश्रांती गृह. त्यांचे कार्यालय ऑफिस. शिवाजी राजांचे 8 मंत्री होते, मोरपंत, पिंगले, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निरावरावजी, अनाजी पंत, रघुनाथ पंडित, बालाजी आवजी हे 8 मंत्री होते. स्वराज्याचा जो राजकारभार होता हा राजकारभार इथून चालला जायचा, म्हणून याला म्हणतात अष्टप्रधान मंत्र्यांचे कार्यालय ऑफिस. एका राणीसाठी हा एवढा एक घर आहे. ओके. याच्यावरती पूर्ण छत होतं. सागाची लाकडं, मातीचे कवलं, रेशमी पैठणी कापडाने सजलेला हे पूर्णपणे राजांचा हा बाल्य किल्ला होता. पण हा राणीमहल आहे ना, राणीमहालामध्ये हा जो पहिला चौतर आहे हा राणीचा बैठक हॉल आहे. इकडे हा पहिला बैठक हॉल राणीचा.
2 नंबरचा आहे तो राणीचा आहे बेडरूम. अच्छा, हे बेडरूम. हां, इकडे आता जो ग्रिल लावलेला आहे ना, हे आता लावलेलं आहे. पूर्वी लाकडी खिडकी होती, थंड हवा खाण्याची जागा होती. आणि त्या साईडला आपण टॉयलेट बाथरूम पाहूया इंडियन. तर राणीचं इंडियन टॉयलेटचं भांडं शिवकालीन. हां, तुम्ही दाखवा. बापरे, किती वर्षापूर्वी? 450 वर्ष. 400 वर्षापूर्वीचं ही भांड. आता मी अशा ठिकाणी आलेलो भावांनो, ज्या ठिकाणं छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईकजी सह्याद्रीचा 3रा डोळा भावांनो, कुठनं बाहेरनं जी गोष्टी आणायचं हुडकून आणि जी गोष्टी होत्या नाही महत्त्वाच्या, ती छत्रपती शिवाजी महाराजांना कुठं सांगायचं तर तेव्हा ह्या खोलीमध्ये ती सांगत होते. बघा, ही ती खोली आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक ह्या इथं बसून जी एकामेकाला सांगायची ही गोष्ट ती गोष्ट, जी महत्त्वाचा कुठला निर्णय आहे ती ह्या ठिकाणी सांगत होतं. तर ही ती खोली आहे. मला माहीत नाही तुम्हाला ही कोणी दाखवली कोणी नाही दाखवली मला माहीत नाही, पण मीही तुम्हाला दाखवतो या. ही बघा, आणि ह्याला पूर्णपणे आत देवळी आहे. ही देवळी अशा का केल्या ना, ही ॲक्च्युली मला पण माहीत नाही. बघा इथं कसं बनवलं आहे बघा, ह्या इथं असं का बनवलं ही माहीत नाही, पण ही बनवलं आहे बघा. इथं त्यांनी कशामुळे बनवलं ही माहीत नाही, पण ही गोष्ट बनवली ही माहीत नाही मला. तुम्हाला कोणी दाखवलं का नाही रायगडावरती, पण मी तुम्हाला दाखवतो. ही बघा बघा, इथं पण अशा 2 खाच्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर ना ही बघा बघा, ही जाऊन द्या, पण इथं बघा बघा, इथं अधिकचं चिन्ह बनवलेलं आहे. त्यानंतर ह्याला किती जास्त भारी प्रकारे बनवलं तुम्ही बघू शकता. ही बघा बघा, ही दगडं बघा कशी बसले ती आणि राहिले ती म्हणजे किती 400 वर्ष लगभग झालं ते ह्याला. आणि ह्या अजून जशीच्या तशी ती अजूनपर्यंत. ही बघा, प्रत्येक दगडावरती वेगळी वेगळी निशाणी. हो का, जणू काय असं काहीतरी ठोयचं ह्या ठिकाणी. ह्या बघा, ही बघा बघा, इथं बी हो का सेम तसंच या, म्हणजे काय नाही काय वेगळं आहे भावनो. आणि ह्याला ना खूप जास्त खोल अभ्यास लागतो करायला, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्टी कुठं समजते त्या. चला आता वर जाऊ. हितनं आहे रस्ता वरनं खाली जायला, हितनं असं खाली जायचं. ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला होता ना, त्या ठिकाणी आतमध्ये मला म्हणले की व्हिडिओ काढू नका. मी म्हणलं ठीक आहे, काही अडचण नाही. मी त्यांना एक शब्द पण नाही बोललो. त्यांचं काम चालू होतं आतमध्ये काहीतरी, मला म्हणले व्हिडिओ काढू नका. मी नाही काढला, आता बाहेर आलो, आता काढतो या ठिकाणी. तर त्यामुळे आतलं काय तुम्हाला जास्त दाखवू शकलो नाही. नियमाचं उल्लंघन मी करत नाही, लक्षात राहून द्या. 2 शरब आहे ती बरं का. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो, नीट बघा बरं का. आता जी एक शरब आहे ना, शरबच्या पायाखाली 4 हत्ती येतं आणि वरल्या शिफ्टीला 1 हत्ती आहे. पण हिकडल्या साईडचं आहे का नाही, ह्यातमध्ये बघा नीट, शिफ्टीमध्ये हत्ती गुंडळ आहे आणि तिकडे जी आहे ती हातामध्ये शरबाना हत्ती धरलेला आहे आणि पाठीमागं हत्ती शिफ्टीवरती. नीट बघा, ह्याचा अर्थ कोणाला माहिती मला कमेंट करून सांगा. ही गोष्ट माहीत नाही कोणी सांगितली का नाही ती, ही नीट बघा. आता तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघताय का ना, ही हाय भावांनो रायगडावरची बाजारपेठ. म्हणजे विचार करा जरा, थोडा नॉर्मल प्रॅक्टिकली विचार करा, त्या काळामध्ये हा नजारा काय असेल. म्हणजे त्या काळामध्ये विचार करताय का, इथनं लोक जात येत असताना, इकडल्या साईडला पूर्णपणे मंडई असताना, धान्य ही समजा ह्या इथं मिळत असताना त्या काळामध्ये. आणि तिकडं आहे भावांनो जगदीश्वराचं मंदिर, त्याची ताई छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी भावांनो तिकडं जायचं आपल्याला. आणि हे भावांनो रायगड बघून घ्या, किती भारी रायगड आहे. महाराजांना आपल्या डोळ्यातनं ज्यावेळेस रायगड बघत होतं त्यावेळेस त्यांना किती भारी वाटलं असेल. आणि ही आहे त्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा. आई शपथ सांगू शकत नाही, किती भारी वाटतंय मला. काय नजारा असेल त्या काळामधला. हिरोजी इंदलकरांनी काय बांधलाय रे रायगड. खरंच सल्यूट आहे रे, सल्यूट आहे खरंच भावनो. मी आलो या बाजारपेठेमध्ये, समजलं ना. आता बाजारपेठेमध्ये बघा आता कसं आहे ते बघा, ही बघा ही बाजारपेठ आहे. इथं प्रत्येकजण कुठं ना कुठं काय ना काहीतरी विकायला घेऊन बसला असावा त्या काळामध्ये. इथं वेगळं, इथं काहीतरी कोणतरी असं घेऊन बसलं असावा त्या काळामध्ये. आणि वर्ण छत असताना पूर्णपणे असा, वर्ण असा छत असताना पूर्णपणे असं, थोड्या ह्याच्यावर लाकडं असतील पूर्वी जमान्यामध्ये, लाकडं असतील आणि त्या लाकडावर पूर्णपणे छत असेल त्या काळामध्ये. काय नजारा असेल. आता आपण निघालो जगदीश्वराच्या मंदिराकडं. मला ना अशी सिच्युएशन झाली का नाही, मला चालायला येणार नाही. शपथ माझा झाला आहे प्रॉब्लेम, मला चालायला नाही. मला गड पूर्ण एक्सप्लोर करायचा होता. नंतर ह्यातमध्ये जाऊन नंतर इकडे वरती आसपास जाऊन खूप जास्त काय बघण्याजोगं आहे. इथं जाऊन खूप जास्त बघण्याजोगं आहे मला. पण माझी सिच्युएशन मला चालायला नाही. फक्त मी दमानी चालतो, एकदम बारक्या पावलांना चालतो, दबक्या पावलांना चालतो या. तर चला आता जाऊया आणि पिठलं भाकरी खाऊया. आपल्या भावानं दिलेलं आहे कोकम सरबत, एकदम मस्त मध्ये. आपल्या भावाचं दुकान आहे, कुठे तुम्हाला दाखवतो. त्या आधी कोकम सरबत घेऊया आणि मग नंतर दाखवतो. वा अच्छा, हे असं कोकम सरबत.
माझ्या पाठीमागं तुम्ही राजवाडा बघताय, तर ती राजवाड्यापासून येणार जी रस्ता का नाही जी जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो इकडे, बरोबर का? तर ह्या मंदिराच्या आसपासची जी ही घरं ती का नाही बघा, ही घरं पूर्ण नष्ट झाली ती बघा, ही पूर्ण घरं आहे बघा, ही जी घरं ती का नाही ही पूर्णपणे गेली ती. आता ही आणि काही दिवसानं पावसाळी अवकाळी जे येणार नाही ना त्यातमध्ये समजा काही निघून जाणार नाही, कारण ही हालत बघू शकता तुम्ही काय झाली ती. तर ही मला वाटतं ना ही नीट केल्या पाहिजे, हे गोष्टी ही महत्त्वाची आहे. त्या नुसतं आपण राजवाडा नीट करून दाखवायचो आणि आपण जगदीश्वराचं मंदिर दाखवायचो ही चुकीची गोष्ट आहे. पण येणाऱ्या पिढीनं बघायचं तरी काय, मला ती सांगू दे, येणाऱ्या पिढीनं बघायचं काय आपण, तर त्यामुळे ही गोष्ट नीट करणं हे महत्त्वाचं आहे. नीट बघून झालं 350 वर्षापूर्वीचं ही बघा का, हे अजून ह्यानं किती दम धरायचा बरं. आपण माणुसकीच्या नात्यानं म्हणा व ज्या माणसानं व ज्या राज्यानं आपल्याला वा जगण्यासाठी आपल्याला एवढं मोठं स्वतःचं बलिदान दिलं आहे, त्या जर राज्याची जर आपण जर नाही नीटनेटकी सेवा केली तर मग एवढ्या गोष्टीचा एवढ्या मोठ्या देहाचा उपयोग काय, तुमच्या पैशाच्या संपत्तीचा उपयोग काय. आता ही जगदीश्वराचं मंदिर ही असं का, कारण की हे मंदिर तर सेम मस्जिदीसारखं दिसतं. ह्याच्या पाठीमागचा पण खूप जास्त मोठा इतिहास आहे. आतमध्ये आहे भावांनो खूप जास्त मोठी महादेवाची पिंड, ठीक आहे. तर महाराजांना ही गोष्ट आधीच माहिती होती की ज्यावेळेस आपण किल्ल्यावर असो नसो, जर का दुश्मनानं हमला केला मुघलांनी, तर त्या काळामध्ये आणि त्या वेळेमध्ये जर का त्यांना कळलं की आतमध्ये पिंड आहे तर तोडतील हे करतील, तर त्यामुळे त्यांची चूक भूल करण्यासाठी हे मंदिर मस्जिदीसारखं बांधलं आहे. म्हणजे महाराजांच्या स्ट्रक्चरिंग बघा तुम्ही किती भारी आहे ती. ही गोष्ट फक्त आणि फक्त महाराजच करू जाणं, ही बाकीचे कोणीही करू शकत नाही अजिबात. बघा तरी तुम्ही काय आहे ती. ही जगदीश्वराचं मंदिर बघितलेलं आहे. आता मी निघालो बघायला महाराजांची समाधी. मी जीवनात पहिल्यांदा बघायला लागलेलो आहे. शपथ, ही बघा इथं आहे महाराजांची समाधी, ही बघा बाबा इथं. जगदीश्वराच्या मंदिराकडे यशवंती निघाली, त्या बघा यशवंती. रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिराकडे हो का, कसं आहे बघितलं का. निघाली जगदीश्वराच्या मंदिराकडे यशवंती निघाली, त्या बघा यशवंती. गेली तेव्हा वर गेली, तेव्हा गेली, तेव्हा गेली वर तेव्हा कोपऱ्यात बघा. पिठलं भाकरी जर खायचं म्हणलं ना तर हे आहे ते भेटते त्याचं वाटतंय मला. आता बघू, आता भूक तर लागली, भेटलं तर ठीक, संपलं असलं तर काय आता मग जायला लागेल माघारी इथनं. मावशी नमस्कार. ती मला इथं हिडीवला दिसतात, इथनं पिठलं भाकरी तिथं मिळतात का? आहे का? द्या की आम्हाला. हां मी एकटाच आहे. इथंच भेटते बरोबर, माझा अंदाज बरोबर होता. बरोबर ह्या इथनं रिअल असते बघा, इथनं व्हिडिओ काढते ती बरोबर पिठलं भाकरीचा आणि इथनं काढते. तुम्ही काढता का व्हिडिओ? तुम्हीच काढता? बरं ठीक आहे. किती वेळ लागेल व्हायला? बरं द्या. पाणी आहे का थोडं प्यायला? द्या रेतलं द्या की गार जरा थोडं. अच्छा चुलीवरच बनवता का तुम्ही? तुम्ही राहायलाच असता का? केव्हापासून राहता वर? 7वी पिढी का? बाप रे. आणि नाव काय? 7वी पिढी त्यांची. अरे मला नव्हतं माहिती इकडे. बघा हे घर आहे बघा असं काहीतरी, आणि हे मस्त मध्ये असे काहीतरी चुलं इथं, आणि बघा इथं आता पिठलं भाकर आहे आपलं खायचं आहे. आता बसू इथं, भारी वाटते खूप जास्त. हर हर महादेवा, हर हर महादेवा. अच्छा हे उकाळ आहे बघा, जुन्या काळातलं उकाळ. हे असं उकाळ असायचे पहिले, जमिनीमध्ये असायची पहिले, नंतर नवर ठेवायला लागली, आता नंतर मिक्सर आलं. असं आहे. चला पिठलं भाकरी तयार आहे. मी किती दिवस झाला गुकतो या, कवा जरी जाऊन या इथं येऊन पिठलं भाकर खायला कवापासून गुकतो या. आज आलू लगभग 7-8 महिन्यापासून गुकतो या. हां सोलापूर सायकलीवर आलो या. हां सायकलीवर फिरतो देश मी. चटणी घेतली या. चटणी शेम माझी आजी बनवते अशी लागते. चटणी जी आहे का नाही, माझी आजी पण शेम अशी चटणी बनवते. हो शेम. चटणी आणि हे घास. वा
काय नाव आहे? शांता मावशी. ठीक आहे. शांता मावशीचं दुकान आहे बिंदास. त्याचं पिठलं भाकरी खायची समाधीच्या खाल्ल्या बाजूला. चला तुम्हाला मी दाखवतो कुठं आहे ते. आता नेट बघा हो का, नेट बघा, डोळ्यात तेल घालून नेट बघा हो का. ही झोपडी समोरच समाधी महाराजांची आणि समाधीच्या खाल्ल्या साईडला चौका इकडून रस्ता येतो या. हे आहे तर समोर साईडलाच झोपडी आहे बघा छोटीशी. एक नंबर जेवण भेटतं भाऊ नक्कीच या. आपण कधी कोणाचं प्रमोटिंग करत नाही, पण आपलं हा एकदम घरगुती असले का ते नॉर्मल छोटंसं बिंदास्त या, हक्काचं समजा या आणि खावा मस्तमध्ये. शांता काकू आतमध्ये असते, शांता काकू म्हणतो. चला आता मी निघतो. चला ह्यांचं पाहू मी येतो फुलल्या वेळेस. हां चला. बसल तिथं विचार करत बसायचो, बसल तिथं विचार करत बसायचो. हे कसं बांधलं असेल, ती कसं बांधलं असेल, ही कसं बांधलं असेल, ती कसं बांधलं असेल. हर हर महादेवा. मावशीनं माझ्याकडून रुपया नाही घेतला भाऊ. नाही म्हणता 250-300 रुपयाचं बिल झालं असेल. मी 4 भाकरी खाल्ल्या आणि पिठलं खाल्लं भाऊ. नंतर एक चपाती खाल्ली. माझ्याकडून रुपया पण नाही घेतला. मी म्हणलं 10 पैसे आहो, 10 पैसे. माझ्यापाशी पण लास्टची 500ची नोट राहिली सुट्टी. चला असं द्या. चला निघू आता इथनं. आपल्याला तेव्हा तिकडं जायचं आहे आता आणि तिकडून रोपीने खाली जायचं आहे. का जायचं खाली सांगतो तुम्हाला. चला आधी. माझी परिस्थिती अशी झाली का नाही, त्यामुळं मला आता किल्ला बघता येणार नाही. ट्राय करेन उद्याच्याला किंवा ट्राय करेन फुडल्या वेळेस. टकमकटोक राहिलं आहे, वाघ दरवाजा राहिला आहे. आम्ही काहीच फिरलेलो नाही. मी काहीच फिरलो नाही ह्या बारच्या. मी नुसतं बघितला जेवढं बघणं होतं तेवढं. कारण की महाराजांचा जिथं वाडा नाही, जिथं महाराज राहत होते, महाराजांना अखेरचा श्वास ज्या ठिकाणी घेतला त्या ठिकाणी लगभग माझं 2 तास गेलं. मी नुसतं तिथं बसलो होतो, जाऊन नुसतं बसलो होतो. तर आता निघालेलो आहे. चला. बापरे भाऊ, पाऊस यान नाही बरं का, लय जोरदार पाऊस यान नाही आज. कारण की वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं ही बघा. पूर्ण पावसाचं वातावरण आहे. पाऊस कधी पण येऊ शकतो. आणि मी विचार केला की आता मला रोप येऊन जायला लागेल, कारण की ह्या अवस्थेमध्ये खाली जाणं नॉट पॉसिबल. बघता म्हणायचा खूप आनंद झाला तुम्हाला. म्हणजे ते नॉर्थचे व्हिडिओ बघितले सायकलवर तुम्ही राईट. डेअरिंग एक नंबर. अच्छा, कोकणात कुठं? कोकणामध्ये मी खेडचा आहे, नवलीचा. अच्छा, खेडचे आहेत. ओके. कोकणामध्ये सुद्धा का आपली खूप जास्त इज्जत करतात माणसं, समज. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हो का? अरे धन्यवाद. अच्छा, तुमचं दुकान आहे का इथं? अरे वा, छान कडे. बरं पावसाळ्यात तुम्ही कसं करता? पाऊस जर जास्त आला तर पाऊस समजा इकडे येत असेल ना? पाऊस वगैरे असला की मी जास्त पाऊस असला की यायचं नाही खाली वरती. हो का? राहायला वरती असता खालीच? अच्छा, खालीच असता. मंगेश शावकीरकर आहे ना हां 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 सायकल घेऊन. हां हां हां. अच्छा, तिथला आहे तुम्ही? तुम्ही काय घेणार सरबत वगैरे काय? मला काहीच नको. माझं पोट फुल लय झालं आहे. आता ते जिरल कसं ते बघा फक्त. असं घ्या ना कोकम सरबत. बरं ठीक आहे, द्या थोडाच द्या, जास्त काही नको. पशी थोडा कोकम सरबत पिऊन या, पोटमधलं थोडं जिरवून या, पिठलं भाकर खाल्लेलं, मग पुढं निघूया. ताईचं इथं एक स्टॉल असतो या, इकडून 2 नंबरचा 1-2 बिंदास द्यायचं. हक्काची माणसं आहेत आपली भाऊ. सुरुवाती कोणतं 7 नंबर आपल्या ताईचा स्टॉल आहे, बिंदास यायचं भाऊ. कोकम सरबत प्या. अच्छा, खाली पिठलं भाकरी मिळते तिथं? पिठलं भाकरी. ओके ठीक आहे. चला. तुम्ही कुठलं सगळेजण? मी बोरगावचे, आत्मच बोरगाव. ओके मी करमाळा. ओके. सातवली. तुम्ही रे? बोरगाव. तू गाव वगैरे आहे का नाही? तुला गाव आहे का नाही काय? ओके असू द्या. ही माझी आईची ऍक्टिंग करून दाखवते ते. ताई एकदा हां, ताई एकदा हां कसं हां, ह्यांना धरून एकदा हां कसं केलं तर माझी आई ना? एकदा फक्त हां, एकदा दाखवा हां. एकदा मला बघायचं हां. माझी आईची ऍक्टिंग केली बघा. आई तुझी ऍक्टिंग केली ह्या ताई नसला. चला असू दे, चला येतो मी. ओके, थँक्यू. चला बाय. बघितलं ना, एवढी प्रेम करणारी माणसं माझ्या भेटलेली, मला खूप जास्त भारी वाटतं. मला टकमक टोक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं शासन होतं ना भावांनो, की जर कोणी गद्दारी केली, जर का वरच्यावर आपल्या किल्ल्यावर जर का कोणी खोटं बोललं, जर त्या गुन्ह्याला जर कबूल नाही केलं तर त्याला गोणीमध्ये भरायची. 6 दिवस त्याला डांबून ठेवायची काळकोठरीमध्ये. त्यानंतर जर कबूल केलं तर ठीक, नाहीतर 7व्या दिवशी त्याला ह्या डोंगरावरून खाली फेकलं जायचं. ह्याला म्हणते ती टकमक टोक भावनो. असली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिक्षा होती. आणि जर काय बलात्कार केला, काय केलं, जर अशा गोष्टी जर केल्या तर त्याला चौरंग केलं जातं. त्याचा हात पाय तोडलं जायचं आणि त्याला चौकात ठेवायचे. आणि आता जर आपण बघितलं गेलं तर आता काहीच नाही पहिल्यांदा राहिलं. आता 2-3 वर्ष मुलीवरती बलात्कार होते तर त्यांना सोडलं जातं.
आणि जर आपण जर न्याय मागा गेलो तर आपल्याला काय केलं माहिती आहे, आपल्याला काटून आणलं जातं. असंच आहे भावांनो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एकदम ज्ञानाचा सागर. आणि जे काय त्यांनी केलं ना ते सगळं आपल्यासाठी केलं आहे. ते आपण त्या गोष्टींना टिकून ठेवल्या पाहिजे. तुमचं म्हणणं काय कमेंट करून सांगा. चला. परिस्थिती भाऊ अशी सध्याला मला चाला येणार नाही, त्यामुळं बाकी काय नाही हो. मी तुम्हाला दाखवलं असतं. मला खूप जास्त जवळनं बघायची इच्छा आहे. बघू, जर राज्याभिषेक सोहळ्या दिवशी जर मला येणं झालं ना तर मी नक्कीच पूर्ण प्रयत्न करणार तुम्हाला ते दाखवायचा. सध्याला का आता आपल्याला निघायचे खाल्ल्या दिशेनं, कारण की मला चाला या नाही. चला जावं. बापरे, खतरनाक आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं भावांनो, एका मावशीने तर चुकीच्या प्रकारे नाव घेतलंय असं मला वाटतंय. तुम्हाला वाटतंय का नाही तुम्ही कमेंट करून सांगा मला. आता हिथं बघा, आपण काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो किंवा जय भवानी जय शिवाजी म्हणतो. हिथं काय झालंय माहिती का, हिथं जय शिवाजी जय भवानी हे तुम्हाला चुकीचं वाटतंय का नाही मला तुम्ही सांगा. आता ही एक माझ्यापर्यंत एक मला वैयक्तिक वाटतं की ही गोष्ट चुकीची आहे की जय शिवाजी जय भवानी ही उलट होतं या. तुमचं कसं म्हणणं येतंय मला सांगा. आणि आपण राज्याभिषेक सोहळ्या दिवशी मला कुठेही गेलं तरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जगदंब जगदंब, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण असं म्हणतो. तर जर नाव घ्यायला येत नसेल तर तुम्ही नाव घेऊ नका. त्या नावाचा उच्चार गलत टाकू नका. तुमच्या संग लहान लेकरं असते या, ही शिकवण त्यांच्या कानावर पडे. तर प्लीज ही माझी सांगणं, ही माझं कळकळी सांगणं, एक शिवभक्त म्हणून सांगायचं माझे कर्तव्य आहे आणि मी ती सांगतो या. ही मला चुकीचं वाटतं, तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी कमेंट बघतो या. आणि असं नाव घेऊ नका, ही चुकीचं आहे. मी ही कट करून टाकत होतो पण नाही म्हणलं. हे आता आपण एक नंतरच संदेश ही दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ मी टाकतो ह्यातमध्ये ॲड करून, ठीक आहे ना. तर ठीक आहे, तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा मला. रोपिओमधून खाली उतारलोय. चालायची कंडिशन खतरनाक आहे. किल्ला आपल्या समोर आहे. बाप रे, किती कसला खडा डोंगर आहे भाऊ, कसला खडा डोंगर आहे बघितला का. आता इथनं मला अर्धा किलोमीटर चालत जायचं आहे. अर्धा किलोमीटर तिथं आपली रूम आहे. मस्त आंघोळ करायची. गोष्ट ड्रोन सीन होतं ना, परवा दिवशीच्या ब्लॉगचा ड्रोन सीन घेतोय. परवाचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ एडिटिंग करायचा चालू ना, उद्या सोडायचा आहे ना, तर त्यामुळं ब्लॉग समजा एडिटिंग करायचं चालू आहे. तर त्यामुळं आपल्या ड्रोनचा जेवढा डाटा आहे तेवढा आतमध्ये घेतोया. आणि ड्रोनला आज मी लय मिस केलं. आपल्या जगभाऊला आज लय मिस केलं किल्ल्यावरती मी, पण म्हणून दाखवलं नाही. जाऊ द्या म्हणलं, असं द्या म्हणलं. नियमाचं उल्लंघन आपण करत नाही त्यामुळं. तर आता काय आहे ना, समजा गोष्टी होऊन जातील. मी तर येईल थोड्या वेळात त्यासंग जेवायला जाऊ.